नमस्कार मंडळी, मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे शेलूद येथे. शेलूदली आहे येथे. सर्वप्रथम येथील शेतकऱ्याचा आपण परिचय करून घेऊ. दादा, तुमचं नाव सांगा. सतीश फकीर बसवणे, राहणार शेलूद, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. तर या ठिकाणी आपण वेस्टीज कंपनीची ट्रीटमेंट दिली होती आणि व्हायरसची ट्रीटमेंट दिली होती कल्पवृक्ष पॅटर्नद्वारे. तर दादा, या ठिकाणी आपण 7 दिवस अगोदर या झाडाला एक खून मारली होती, बरोबर आहे? हो. आणि हे झाडाची कंडिशन काय होती? पूर्ण आखडलेलं होतं ते झाड. हे झाड पूर्ण आखडलेलं होतं. आणि आता बघा, हे झाड असं पद्धतीनं खुलत आहे आणि नवीन जे फुटवे आलेले आहे तर हे फ्रेश आलेले आहे बघा. आणि पुन्हा शेजारच्या झाडाला लागून. आणि सर्वात महत्त्वाचं, हे जे डाव्या बाजूचं झाड आहे या झाडाला एकही शेंडा लागण झाली नाही आणि जे उजव्या बाजूचं झाड आहे याला सुद्धा एकही शेंडा लागण झाली नाही. तर अशा पद्धतीने हे व्हायरसचा रिझल्ट आहे. तर काय वाटत आहे तुम्हाला रिझल्ट? रिझल्ट 100%पैकी 75% रिझल्ट आला. बरोबर आहे. आणि एकच स्प्रे झाला व्हायरसचा, अजून 2 स्प्रे जर झाले तर हा रिझल्ट कितपर्यंत जाऊ शकतो? 100% मधला 100% येऊ शकतो. बघा मंडळी, एका स्प्रेमध्ये पूर्ण प्लॉट असा झालेला आहे. आणि आता यावर्षी काय झालेलं आहे, पूर्ण वातावरण ढगाळ आहे, थंड आणि गरम वातावरण आहे. त्यामुळे बरेचसे शेतकरी या वातावरणाला परेशान आहे. तर शेतकरी 5-5 दिवसापर्यंत फवारणी घेऊनसुद्धा व्हायरसवर नियंत्रण येत नाही आहे. तर बघा, या ठिकाणी आपण कल्पवृक्ष पॅटर्नद्वारे या ठिकाणी व्हायरसवर नियंत्रण केलेलं आहे. आणि पूर्ण प्लॉट एक सारखा आहे आणि 4 जातीच्या व्हेरायटी आहे, असं नाही की एकच जात आहे. बळीराम आहे, शिमला आहे, त्यानंतर ज्वेलरी आहे आणि बारकी मिरची आहे, काळी मिरची. तर म्हणायला हरकत नाही, वेस्टीजचे पुन्हा एकदा जबरदस्त रिझल्ट. धन्यवाद.